सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार। आज आपण या नफा तोट्याच्या पुढच्या तासिकेला सुरुवात करत आहोत। हा जो प्रश्न आहे, आपण विविध प्रश्न बघायला, एकच एक प्रश्न नाही बघायचा, अनेक पद्धतीचे आपल्याला या ठिकाणी प्रश्न बघायचे आहेत। आणि हे प्रश्न बघत असताना तुमचं जर आम्हाला सहकार्य मिळालं तर आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त जितकी काही सांगणं माहिती शक्य आहे तेवढं सांगण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू। आणि तुमचं खूप असं मोलाचं आम्हाला सहकार्य मिळाले। या ठिकाणी आज आपण हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न शेगडीवरील या ठिकाणी विचारलेला आहे। तुम्ही उठायच्या अगोदर मी घेऊन ठेवत असतो की इतका वेळ आपला वाया जाऊ नये, तर ही वेळेचं महत्व आहे। तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये वेळेला फार महत्व आहे। प्रश्न आपण व्यवस्थित वाचू। प्रश्न व्यवस्थित वाचल्याच्या नंतर एका रेडिओच्या विक्रीवर दुकानदारास शेकडा 15% नफा मिळतो। हे पहिलं वाक्य। समजा एक दुकानदार आहे, रेडिओ विकणारा एक दुकानदार आहे। तो रेडिओ विकणारा दुकानदार आपला रेडिओ 15% नफ्याने विकतो। 15% नफ्याने विकतो म्हणजे काय? जर त्या दुकानदाराला 100 रुपयाला तो रेडिओ मिळाला असेल तर तो 115 रुपयाला तो विकतो। याला म्हणायचं 100 रुपयाच्या वरची जी रक्कम आहे, म्हणजे आपण 100 रुपये खरेदी किंमत जरी घेतली। हे वाक्य काय सांगून जाते? पर्यंत एक एक वाक्य आपल्याला शिकायचे। सध्या काही परीक्षा, आपली परीक्षा खूप दूर आहे म्हणून आपण घाई अजिबात करायची नाही। एक एक वाक्य वाचायचं, त्याच्यातून आपण काय काय बोध होतो हे लक्षात ठेवायचं। म्हणजे अनेक प्रश्न, या प्रश्नाच्या बाबतीत नाही, दुसरे प्रश्न जेव्हा तुम्ही सोडवत असता त्यावेळेस त्याचा उपयोग होत असतो। समजा एका रेडिओच्या विक्रीवर दुकानदारास शेकडा 15% नफा मिळतो। याचा अर्थ दुकानदाराला जर तो रेडिओ 100 रुपयाला मिळाला असेल किंवा दुकानदारानं तो रेडिओ 100 रुपयाला खरेदी केला असेल तर तो दुकानदार काय करतो? तो रेडिओ 115 रुपयाला विकतो आहे असं। पण काय झालं? पण 360 रुपये कमी घेऊन तीच वस्तू विकल्यास 15% काय होतो? तोटा होतो। तर दुकानदाराने तो रेडिओ किती रुपयांना खरेदी केला होता असा प्रश्न। तर काय झालं? समजा एक रेडिओ आहे, तो एक रेडिओ 15% नफ्यानं दुकानदार विकतो आणि पण 360 रुपये कमी घेऊन, म्हणजे काय केलं? ह्या दुकानदारानं 360 रुपये कमी घेतले। मग 360 रुपये कमी घेऊन तीच वस्तू विकल्यास 15% तोटा होतो। बघा किती रुपये कमी घेतले ही रक्कम अतिशय महत्वाची आहे। या ठिकाणी 360 रुपये कमी घेतले। 360 रुपये कमी जर घेऊन ती वस्तू विकली तर काय होतो? दुकानदाराला तोटा होतो। म्हणजे दुकानदार जेवढ्याला विकतो त्याची जी काही शेकडेवारीचा नफा आहे तो नफा आणि कमी किमतीत विकून त्याला जो तोटा मिळाला तो तोटा, त्या दोन्ही गोष्टी सारख्या आहेत। काय केलं? त्या दुकानदारानं जर समजा हा रेडिओ केवढ्याला विकला हे आपल्याला माहित नाही, केवढ्याला खरेदी केला हेही आपल्याला माहित नाही, परंतु आपल्याला जे काही प्रश्न दिलाय त्या प्रश्नाच्या स्वरूपावरून आपल्याला ही गोष्ट काय करायची? ही गोष्ट आपल्याला बघायची। आणि ही गोष्ट बघत असताना या ठिकाणी काय पहिल्यापासून काय दिलंय? शेकडा नफा मिळतो दिलाय। पण त्या दुकानदाराने इतकी रक्कम जर कमी घेतली की पण दुकानदाराला 360 रुपये कमी घेऊन तीच वस्तू विकली असताना काय होतो? 15% तोटा होतो। तर दुकानदाराने तो रेडिओ किती रुपयांना खरेदी केला होता? बघा या प्रश्नामध्ये समजा पहिल्या वाक्यात तर त्याला आपण शेकडा नफा मिळाला आणि दुसरं वाक्य असं आहे की दुसऱ्या वाक्यामध्ये
त्या दुकानदारानं किती रुपये कमी रक्कम घेतली आणि किती रुपये रक्कम कमी घेतली तीच वस्तू विकल्यास त्याला काय होतो, तोटा होतो. तर दुकानदाराने तो रेडिओ किती रुपयांना खरेदी केला होता. अशा वेळेस तुम्हाला जर खरेदी किंमत काढायची असेल, खरेदी बरोबर कमी घेतलेली रक्कम, कमी घेतलेली रक्कम गुणिले 100 भागिले शेकडा नफा अधिक शेकडा तोटा. शेकडा नफा अधिक शेकडा तोटा. आणि मग या ठिकाणी जर तुम्हाला खरेदी किंमत काढायची असेल तर कमी घेतलेली रक्कम ही आहे 360. ही कमी घेतलेली रक्कम म्हणजे इथून ते इथपर्यंत याच्यासाठी आपल्या प्रश्नामध्ये जी संख्या दिली ती संख्या त्या ठिकाणी लिहायची. या ठिकाणी कमी घेतलेली रक्कम ही 360 आहे, म्हणून आपण या ठिकाणी काय केले, 360 घेतले. 360 गुणिले 100, 360 गुणिले 100 आणि छेद बघा इथं शेकडा नफा अधिक शेकडा तोटा. शेकडा नफा किती झाला 15 अधिक शेकडा तोटा किती झाला 15. आणि परत इथं या ठिकाणी 360 गुणिले 100 आणि भागिले या 15ची बेरीज करा. या 15ची बेरीज किती येते 30. आणि मग या ठिकाणी हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे अजिबात नाही करायची. प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा. त्या प्रश्नामध्ये जे काही सूत्र मांडले त्या सूत्रामध्ये योग्य अशा त्याच्या किमती मांडायच्या. योग्य किमती मांडून पुढची क्रिया आपण करत राहायची. आणि इथे 3 × 3 आणि हे 3 × 3 आणि 3 दोन्ही 6. आता काय उरले या ठिकाणी उरले बघा, या ठिकाणी उरले 12 गुणिले 100. हे इतकं लिहायची गरज नाही, परंतु आपल्याला समजून घेण्यासाठी हे आपण घ्यालो. 12 गुणिले 100 या दोघांचा गुणाकार किती येते 1200 रुपये. काय ते 1200 रुपये. म्हणजे या रेडिओची जी खरेदी किंमत आहे ती खरेदी किंमत किती आली. मग या रेडिओची खरेदी या प्रश्नामधल्या माहितीनुसार या रेडिओची खरेदी किंमत 1200 रुपये आली. मग हा 1200 रुपये पर्याय या 4 पर्यायामध्ये एका पर्यायामध्ये असतो. त्या एका पर्यायाला काय करायचं या ठिकाणी आपल्याला राईट करायचं. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी या रेडिओची खरेदी किंमत व्यवस्थित काढू शकतो. बरं, मग काय झालं आता या तुम्हाला जो काही या शब्दरूपानं जो काही प्रश्न विचारला त्या शब्दरूपाच्या प्रश्नाच्या अनुषंगानं हे याचं उत्तर आहे 1200 रुपये खरेदी किंमत. आता आपण त्याच्या पुढे जाऊन पाहू काय बघायचंय. आता याचा आणि याच्या पुढची जी मी तुम्हाला माहिती सांगायलो त्याचा काही संबंध आहे, परंतु या प्रश्नामध्ये काही संबंध नाही. आता काय आहे, समजा तुम्हाला 1200 रुपये खरेदी आहे आणि 1200 रुपये खरेदीवरून तुम्हाला विक्रीची किंमत काढायची. पण विक्रीची किंमत काढत असताना आपण काय करणार की विक्रीची किंमत काढत असताना खरेदी किमतीवर त्या दुकानदाराने काय केलाय 15% नफा घेतला. कशावर नफा घेतलाय या खरेदी किमतीवर. आपल्याला काय करायचंय, आपल्याला या ठिकाणी विक्रीची किंमत काढायची आणि विक्रीची किंमत काढत असताना आपण काय करणार बघा, ही विक्रीची किंमत काढायची. तुम्हाला जर विक्री काढायची असेल विक्री बरोबर खरेदी गुणिले बघा या ठिकाणी जर आपल्याला हे काढायचं असेल खरेदी गुणिले 100 अधिक शेकडा नफा, 100 अधिक शेकडा नफा छेद 100 या सूत्रानं केलं. हे सूत्र ध्यानात ठेवा. काय ध्यानात ठेवायचं, या ठिकाणी जी विक्रीची किंमत आहे आणि या विक्रीच्या किमतीमध्ये
बघा, विक्रीची किंमत काढत असताना त्या दोन गोष्टी माहित आहेत. काय माहित आहे? खरेदी माहित आहे आणि शेकडा नफा माहित आहे. आणि मग विक्री किंमत बरोबर खरेदी गुणिले 100 अधिक शेकडा नफा छेद 100. आणि जर इथं तोटा असता आणि विक्री किंमत खरेदी दिली आणि तोटा दिला आणि तुम्हाला विक्री किंमत काढायची असेल तर विक्रीची किंमत बरोबर खरेदी गुणिले 100 वजा शेकडा तोटा भागिले 100. फक्त इथं काय बदलणार? नफा असला तर 100 मध्ये मिसळणार, तोटा असला तर 100 मधून वजा होणार. आणि मग या ठिकाणी खरेदी आहे 1200 रुपये गुणिले या ठिकाणी 115 रुपये आणि छेद 100. आणि हे 2 शून्य घेतले, हे 2 शून्य घेतले आणि आता काय काय ना 12चा आणि 115चा गुणाकार. 12 पंचे 60, 60 शून्य 6, 12 1 12, 12 6 18, 18 8, 1, 12 1 12, 12 1 13. काय 1380 रुपये या रेडिओची त्या पहिल्या वाक्यानुसार त्याची काय झाली विक्रीची किंमत. काय झाली विक्रीची किंमत? समजा ही 1380 रुपये विक्रीची किंमत झाली. केव्हा झाली? जर 15% नफा आला, 15% नफा घेऊन विकली तर. समजा यानं काय केला? नफा कमी केला, 10% केला. मग 10% कमी केल्यावर काय ना इथे 110 आहे ना, त्यानं 5% नफा केला, इथे काय ना 105 आहे ना. त्याने इथं 102% नफा केला, इथे काय ना 102% येणार, 102 येणार. आणि मग ह्याची या 12चा आणि 102चा काय होणार? गुणाकार. येणारी रक्कम म्हणजे काय? येणारी रक्कम म्हणजे त्या वस्तूची खरेदीची किंमत झाली. म्हणजे या ठिकाणी 15% नफ्यानं जर आपण ती वस्तू विकली तर या ठिकाणी ती विक्रीची किंमत किती आली? ती विक्रीची किंमत आली 1380 रुपये. या आता परत काय त्यानं सांगितलं, पण 360 रुपये कमी घेऊन तीच वस्तू विकल्यास. आता आता बघा, आता याच्यातून जर तुम्ही याच्यातून जर 360 रुपये कमी घेतले, कशातून? विक्री किमतीतून 360 रुपये कमी घेतले आणि कमी घेऊन ती वस्तू विकल्यास 15% काय होतो? मोठा होतो. आणि मग या ठिकाणी खरेदीची किंमत बघा, आता आपण परत पाहू. विक्री बरोबर खरेदी गुणिले 85 का लिहिलं? छेद 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 12 पंचे 60, 7 शून्य 6, 12 8 96, 96 आणि 4 102. हे तुम्हाला मला मुद्दाम समजून सांग. काय सांगायचं होतं की आपलं गणित बरोबर कसं आहे. आता आता काय केलं तुम्हाला मुद्दाम हे गणित इतका प्रश्न विचारला तेवढं तर सांगितलं ना. काय काय बघायचं आपल्याला? 85 कसे आले? हॅलो, काय बेटा? सर ते 85 ते कसे आले? हा सांगतो. हे बाळा, हे जे 85 आहेत ना, हे 85 कसे आहेत बेटा? हे 100 वजा शेकडा तोटा आहे की नाही? हे 100 वजा शेकडा तोटा. तोटा आला तर हे 100 मधून 15 वजा केले तर काय आले? 85. म्हणून हे 85. पण परीक्षेमध्ये समजा हे असं लिहायचं सूत्र, विक्रीची किंमत बरोबर खरेदी गुणिले 100 वजा शेकडा तोटा छेद 100. आता बघा, हे पहिल्या वाक्यानुसार त्याची विक्रीची किंमत आहे. काय विक्रीची किंमत? 1380 रुपयाला त्यानं तो रेडिओ विकला. परंतु त्यानं काय केलं? 360 रुपये कमी घेऊन तोच रेडिओ विकला. मग 360 रुपये कमी घेऊन तोच रेडिओ विकला, त्याला काय झाला? 15% तोटा झाला. मग हे 15% तोटा झाल्यावर विक्रीची किंमत काय येते आणि 15% नफा झाल्यावर विक्रीची किंमत काय येते
या दोघांमधला फरक हा इतका आहे की नाही तो बघायचा आहे की नाही. बघा हे बघा, हे 1380 वजा 1020 बरोबर. इथे 0 आला, इथं 6 आले आणि हे काय आला तर 360 आला. म्हणजे आपलं गणित कसं आहे, अगदी ही खरेदीची किंमत 1200 रुपये, 1200 रुपये खरेदीची किंमत अगदी बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ह्या गणितामध्ये एक प्रश्न काही विचारला तर त्याच्यावरून आपल्याला अनेक प्रश्न विचारू शकतात. ते प्रश्न तुम्हाला आले पाहिजे. तुम्हाला विचारलं की या रेडिओची विक्रीची किंमत किती आहे, या माहितीवरून तुम्हाला या रेडिओची विक्रीची किंमत किती आहे, 1380 रुपये. कुठपर्यंतच्या माहितीपर्यंत पहिल्या वाक्यात. दुसऱ्या वाक्यामध्ये 15% तोटा घेऊन जर ती वस्तू विकली तर तिची विक्रीची किंमत काय आहे, 1020 रुपये. आणि म्हणून या प्रश्नामध्ये अशा पद्धतीनं आपल्याला शिकायचे. आणि हे जात असताना जर अशा पद्धतीचं खूप छान सहकार्य असेल तर हे गणित, हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न असे व्यवस्थित आपल्याला काय करायचे आहेत ते सोडवायचे आहेत. प्रश्न सोडवत असताना आपल्याला त्याचा प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वाक्य बघायचं आणि प्रत्येक वाक्यामध्ये काय काय माहिती दिली ती माहिती आपण काय करायची, आपल्याकडे लिहून ठेवायची. आता आपण याच्या पुढचा प्रश्न पाहणार आहोत. त्याच्या पुढचा प्रश्न पाहत असताना एका वस्तूच्या विक्री किंमत, तोट्याच्या 19 पट आहे. तोट्याच्या 19 पट आहे. तर शेकडा तोटा किती होईल. शेकडा तोटा किती होईल. नंबर 1 7.5%, 5%, 10% आणि 20%. तुम्हाला अशा पद्धतीचे तुम्ही जर प्रश्न सोडवले तर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात. बघा, एखाद्या व्यवहारामध्ये जर तोटा झाला, तर याचा अर्थ काय होतो, की याचा अर्थ असा होतो की खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत ही कमी असते. तोट्यामध्ये काय असते, तोटा जर असेल तर विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी असते आणि नफा झाला तर विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असते. पण ह्या दोन गोष्टी बघितल्यानंतर आता आपल्याला अजिबात स्थिर ठेवायचं, सूत्र ध्यानात ठेवायचं. काय ध्यानात ठेवायचं, बघा, विक्री किंमत बरोबर आहे खरेदी किंमत अधिक नफा, आणि विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत वजा तोटा. म्हणजे तुम्हाला प्रश्नामध्ये काय काय माहिती दिली याच्यावरून आपल्याला सूत्र वापरावं लागतं. बाकीचं मी तुम्हाला बरोबर समजून सांगतो. अजून पहिलं वाक्य आहे. पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं, तर पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला हे सांगितलं की एका वस्तूची विक्री किंमत ही तोट्याच्या 19 पट आहे. याचा अर्थ असा, जर तोटा 1 असेल
तर त्याची विक्रीची किंमत ही 19 पट आहे. त्याच्यामध्ये 19 काय आहे 19 असते. या प्रश्नामध्ये अतिशय हे जे 2 शब्द आहेत, हे 2 शब्द या ठिकाणी आपल्याला हे करायचे. श्रीनाथ तुमचा व्हिडिओ बंद करा. आता बघा या प्रश्नामध्ये, या प्रश्नाकडे जर बघत असताना एक एक ठरवून वाचायचं. काय सांगितलं, एका वस्तूची विक्री किंमत म्हणजे आपल्याला या प्रश्नामध्ये विक्री दिली बघा आणि शेकडा तोटा देणं, या 2 गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. शेकडा तोटा आणि याच्यावर आपल्याला तोटा दिलाय, विक्री किंमत दिली, तोटा दिलाय आणि याच्यावरून आपल्याला खरेदी किंमत काढायची आणि त्याच्यावरून आपल्याला शेकडा तोटा काढायचा. ही मांडणी तुम्हाला व्यवस्थित करणार. प्रश्नामध्ये काय दिले, प्रश्नामध्ये विक्री दिली, तोटा दिला आणि विक्री आणि तोट्यावरून तुम्ही खरेदी किंमत काढली पाहिजे आणि खरेदी किमतीवरून मग तुम्हाला शेकडा तोटा. आणि मग ही जी मांडणी आहे, ही मांडणी आता कशी करायची, जल रूपात एक लक्षात ठेवा. काय सांगितलं याच्यामध्ये सांगितले की एका वस्तूची विक्री किंमत, ही विक्री किंमत ही तोट्याच्या 19 पट आहे. कोण कोणाचे पट आहे हे मात्र ह्या वाक्यावरून आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे असं आहे वाक्य की तोट्याचा तोटा जर 1 झाला, समजा तोटा हा X आहे आणि ह्या तोट्याच्या विक्री 19 पट आहे, म्हणजे इथं काय ना 1900 काय ना 1900 असं लिहिलं तरी चालतंय किंवा असं लिहिलं तरी चालतंय. समजा तोटा हा 1 झाला तर हा 1 जर तोटा असेल त्याची विक्री किंमत काय असणार आहे 19 असणार आहे. तुम्हाला जी योग्य वाटलं ते तुम्ही घेऊ शकता. आणि मग ह्या 2 माहितीवरून हे तुम्ही वाचलं, इथंच माणसाचं काय होतंय थोडस, तुम्ही खरं तर तुम्ही खूप हुशार आहेत आमच्यापेक्षा, आमच्या पिढीपेक्षा. जी पिढी आहे अतिशय ब्रिलियंट आहे हे आम्ही मान्य करतो. कारण तुम्हाला आम्ही लहान असताना आम्हाला काही असं काही त्या काळामध्ये होत नव्हतं की नाही. पण ते हळूहळू पुढं त्या तुमच्यासारखी छान पिढी आणि छान पालक, विशेष म्हणजे पालक इतके छान आहेत सध्याचे सगळे सर्व, की आपल्या पाल्याचं हित ते जपायला. ज्यानं आपल्या पाल्याचं हित जपलं तोच पालक महान असणार आहे. तर आपलं जे जीवन आहे, आपल्या जीवनामध्ये आपलं पाल्य काय करायला आहे, त्याला काय काय दिलं पाहिजे, जगाची स्पर्धा कशी तीव्र झाली आणि त्या जगाच्या स्पर्धेमध्ये आपला पालक, आपला मुलगा, आपला कोणी पाल्य असं तो कसा छानपैकी उतरला पाहिजे याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. म्हणजे आम्हाला याच्यावर समजते की पालकांना आम्ही सूचना दिल्या तरी पालक त्या आमच्या सूचनेचं तंतोतंत पालन करतात आपल्या पाल्यासाठी, त्यांच्या हितासाठी. खूप मोठी गोष्ट आहे की नाही. असं तुमचं सहकार्य राहू द्या. आम्ही आडगावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपल्याला सर्व ते सहकार्य करायला नेहमी सदैव तयार. आणि आता परत आपण आपल्या प्रश्नाकडे असं छान वाचायचं. ही विक्री आहे, विक्री किंमत ही तोट्याच्या 19 पट आहे. काय होते काही हे वाचता वाटतं तोटाच 19 पट आहे कारण आणि विक्री त्याची 1 आहे, म्हणजे तिथं थोडीशी जमली तो. त्यानं काय सांगितलं हे आपण आता ह्या 2 माहितीवरून काय झालं. समजा आपल्याला विक्री किंमत माहित आहे, तोटा माहित आहे, पण ह्या 2 गोष्टीवरून तुम्हाला खरेदी किंमत सांगता येते. मग तोटा झाला तर विक्रीची आणि तोट्याची बेरीज ही काय असते, काय असते, खरेदीची किंमत असते. म्हणजे खरेदी किती आणि इथं दिसायला काय नाही, प्रश्न फार सोपा असतो. आणि ही या प्रश्नावर इतकी जर माहिती केली कोणताही विद्यार्थी हा प्रश्न सोडवू शकतो. आणि मग काय करायचं आपल्याला शेकडा तोटा काढायचा. मग आपल्याकडे हे सूत्र आपल्याला माहित आहे, ते सूत्र मात्र तुम्ही थोडेसे पाठ करता. शेकडा तोटा बरोबर
कोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100 या सूत्रामध्ये ते ठेवायचं की प्राथमिक स्वरूपात ही अशी माहिती आपल्याकडे रेडी राहू द्यायची. आणि मग काय केलं, समजा कोटा 1 आहे, खरेदी किंमत 20 आहे आणि गुणिले 100 आहे, 20 आणि 20 × 20 20 5 100 आणि या ठिकाणी तोटा जो आला, तोटा काय आला, 5 आला. शेकडा तोटा किती आला, 5 आला. म्हणजे 5% काय आला, तोटा आला. 5% त्याच्यामध्ये ज्या पर्यायांमध्ये आहे त्या पर्यायाला काय करायचं, आपण असं टिक करायचं. असं टिक मार्क केलं तुमच्या सर्व हे लक्षात येते. फक्त याचं वाचन व्यवस्थित शिका. बघा, नुसतं शेकडे या नफ्या तोट्यासाठी सुद्धा याचा उपयोग होत नाही. याचा अनेक तुमच्या घटकामध्ये उपयोग होतो. गणिताची चेन आहे, साखळी आहे. एक आलं की दुसरं येते. समजा उदाहरणार्थ ज्या विद्यार्थ्याला अतिसंक्षिप्त रूप करता येत नाही, म्हणजे अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाचा गुणाकार करता येत नाही आणि त्या गुणाकाराला अतिसंक्षिप्त रूप देता येत नाही, तोपर्यंत त्याला हे गणित करता येत नाही. म्हणून आपल्या शाळेमध्ये जे काही आपला पॅटर्न आहे की विद्यार्थ्याला 59 प्रकारची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आलाच पाहिजे. त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. मग ते एकदा तुमचं परफेक्ट झालं तर पुढचे कोणतेही गणित येऊ द्या, तुमचं गणित अजिबात चुकत नाही. कारण तुम्हाला त्या वर्गाचे, त्या वयाचे तुम्हाला अनेक शिक्षक सर भेटतात आणि तुम्हाला योग्य अशी माहिती सांगतात आणि त्या माहितीच्या आधारे तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर छानपैकी सांगू शकता. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हा दुसरा प्रश्न या ठिकाणी सांगितलेला आहे. फक्त मांडणी करता व्यवस्थित मांडणी केली की आपली गणित अजिबात चुकत नाही. तर आपण आता दुसरं गणित बघणार आहोत. बघत असताना काय सांगितलं, एका दुकानदाराने एकूण 50 वस्तू खरेदी केल्या. दुकानदाराने एकूण 50 वस्तू खरेदी केल्या. त्यातील शेकडा 4 वस्तू, त्यातील शेकडा 4 वस्तू वाहतूक करताना बाद झाल्या म्हणजे खराब झाल्या, बाद झाल्या. तरीही त्यास 6 वस्तूच्या खरेदी इतका नफा झाला. तर शेकडा नफा किती, शेकडा नफा किती, 12.5, 6 आणि 4. या प्रश्नामध्ये हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपण बघत असताना या प्रश्नाचं जे स्वरूप आहे, या प्रश्नाचं स्वरूप आपल्याला समजून घ्यायचे. आणि जरी प्रश्न एवढा मोठा दिसायला असला, हा प्रश्न थोडासा दिसण्यासाठी थोडा मोठा जरी असला, तर या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. मी काय सांगतो तुम्हाला, प्रश्न सोडवायची घाई करू नका, समजून घेण्याची घाई करा.
म्हणजे एकदा समजलं की परत परत पुन्हा काही समजायची हे नाही. तर या ठिकाणी काय सांगितलं, या ठिकाणी पहिलं वाक्य असं आहे की पहिल्या वाक्यामध्ये एका दुकानदारानं एकूण 50 वस्तू खरेदी केल्या. म्हणजे या ठिकाणी खरेदी केलेल्या वस्तूची संख्या आहे आणि मग ती काय झाली, ती समजा आपण त्याची खरेदी किंमत धरू. ती खरेदी आणि खरेदी बरोबर आहे 50. खरेदी किती आहे 50. आता यातील शेकडा 4 वस्तू वाहतूक करताना बाद झाल्या. बघा 50चा शेकडा 4 म्हणजे किती वस्तू बाद झाल्या असतील, 2 वस्तू बाद झाल्या असतील. किती वस्तू बाद झाल्या असतील, 2 वस्तू बाद झाल्या असतील. त्याचा या प्रश्नामध्ये काही संबंध नाही, फक्त तुम्हाला विचकळ्यात टाकण्यासाठी हे मुद्दाम त्या ठिकाणी लिहिले. काय लिहिले, त्यातील शेकडा 4 वस्तू वाहतूक करताना बाद झाल्या. म्हणजे तुम्हाला घरापर्यंत 4 त्यातील शेकडा 4 वस्तू हे बघा 50च्या दुप्पट किती झाले 100. आहे 50च्या दुप्पट किती झाले सॉरी शेकडा 4 म्हणजे 50 शेकडा 4 म्हणजे काय आहे 8. बोलता बोलता हे 50चा शेकडा 4 केलं काय येणार आहे, त्यातील शेकडा 4 वस्तू वाहतूक करताना बाद झाले आहे. बाद झाल्या याचा अर्थ काय की त्या वस्तू तेवढ्या 8 वस्तू कमी आल्या. म्हणजे 50 मधून 8 गेली, खाली किती राहिले 42 वस्तू आहे. दुकानापर्यंत किती वस्तू आल्या 42 वस्तू आल्या. तर तरीही त्या वस्तूच्या 6 वस्तूच्या खरेदी इतका नफा झाला. पण या ठिकाणचा काय केलाय आपल्याला नफा दिलाय. हा नफा बरोबर आहे 6 रुपये. 6 फक्त प्रश्नामध्ये काय करायचं, नफा तोटा घटक बघत असताना खरेदी किंमत लिहायची, विक्री किंमत लिहायची, नफा आहे का तोटा आहे का, शेकडा नफा आहे का शेकडा तोटा आहे का, हे 6 घटक बघायची. आणि या 6 घटकाच्या भोवतीच हे सगळं फिरत असते. मग काय केलं आपल्याला या ठिकाणी खरेदी 50 दिली, नफा 6 दिलाय. बघा याला स्पष्ट आहे की खरेदी इतका नफा दिलाय आहे, त्याने विक्री इतका नफा दिलाय का नाही, काय केलाय खरेदी इतका नफा दिलाय. आणि मग आता आपल्याला या ठिकाणी हे असं हे शेकडा नफा काढायचा. आणि मग शेकडा नफा काढत असताना हे शेकडा नफ्याचं सूत्र आपल्याला माहित आहे. काय शेकडा नफ्याचं सूत्र, हे शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी, नफा छेद खरेदी गुणिले 100. आणि मग या ठिकाणी हा जो नफा आहे हा नफा किती झाला 6 झाला. खरेदी किती आहे 50 आहे गुणिले या ठिकाणची संख्या किती आहे 100 आहे. ते 50 × 50 50 गुणिले 100. आणि या ठिकाणी 6 चा 2 चा गुणाकार करा, 6 चा 2 चा गुणाकार करायचे 12 येते. याचा अर्थ हा जो शेकडा नफा आहे तो शेकडा नफा किती झाला 12 झाला. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 याचा अगदी योग्य असेल. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचंय हे गणित सोडवायचे. आता त्यानं जर सांगितलं असतं हे याचं अगदी बरोबर असं उत्तर आहे. जर त्याने असं सांगितलं असतं की त्यातील ज्या शेकडा 4 वस्तू वाहतूक करताना बाद झाल्या, काय झाल्या 4 वस्तू बाद झाल्या. मग 4 वस्तू जर बाद झाल्या नसतील, शेकडा 4% वस्तू बाद झाल्या नसत्या, तर त्याला त्या वस्तू याच्यामध्ये आपण काय केल्या असत्या मिसळल्या असत्या आहे. म्हणजे त्याच्यावरून पुन्हा दुसऱ्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला तयार करता येतात. म्हणजे दुकानापर्यंत एकूण किती वस्तू आल्या, तर दुकानापर्यंत एकूण 42 वस्तू आल्या. मग दुकानापर्यंत आलेल्यावर जर नफा काढायचा असेल तर तो काय ना वेगळाच नफा आहे ना. आणि एकही वस्तू जर बाद झाली नसती, ह्याच्या 4 वस्तू जर बाद झाल्या आणि मग या ठिकाणी काय झालं 4% वस्तू बाद झाल्या नसत्या, तर मग ह्याही वस्तू याच्या नफ्यामध्ये
खरेदीच्या नफ्यामध्ये मिसळल्या असत्या उत्तर काय असतं पुन्हा वेगळं. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या गणिताला सामोरं जायचे. ह्या गणिताला सामोरं जात असताना हे अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी काही अवघड नाही. फक्त खरेदी विक्री नफा तोटा शेकडा नफा शेकडा तोटा ही जी 6 शब्द आहेत हे 6 शब्द तुमच्या नेहमी लक्षात राहू द्या. आणि मी काही जे काही सूत्र देईल तेही तुम्ही तुमच्या वेगळ्या याच्यामध्ये लिहिली पाहिजे. व्यवस्थित अशी त्याला एक वही करा. वहीमध्ये या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे. राजा भाऊंनी आपल्या जवळील सायकल शेकडा 15 तोट्याने 4,250 रुपयांना विकली. 4,250 रुपयांना विकली. त्यांना शेकडा 15 नफा होण्यासाठी शेकडा 15 नफा होण्यासाठी ही सायकल किती रुपयांना विकावी. $5,750 4,425 4,207 आणि 4,000. तर या प्रश्नामध्ये आपण हे काय पाहलो तर हा प्रश्न सोडवत असताना 2 म्हणजे सूत्राचा वापर करून सोडविल्याच्या नंतर हा प्रश्न वाचला. या ठिकाणी हे 2 एका व्यवहारामध्ये तुम्हाला तोटा दाखवायचा आहे, एका व्यवहारामध्ये तुम्हाला नफा दाखवायचा. अशा गणितामध्ये आणि तुम्हाला विक्रीची किंमत काढायची. मग विक्रीची किंमत काढत असताना तर पहिल्या प्रथम मग काय आहे, राजा भाऊने आपल्या जवळील सायकल शेकडा 15 तोट्याने 4,250 रुपयाला विकली. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये बघा हा पहिला जो व्यवहार आहे आपल्याला वेळ लागू द्या. वेळ लागल्याशिवाय गणित आपल्याला समजणार नाही. आता या पहिल्या वाक्यामध्ये काय दिले, पहिल्या वाक्यामध्ये दिले की विक्री दिली, पहिल्या वाक्यामध्ये विक्री दिली आणि पहिल्या वाक्यामध्ये शेकडा तोटा दिला. काय काय दिले आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला काय दिलाय, दुसऱ्या वाक्यामध्ये शेकडा नफा दिला. समजा एक दुकानदार आहे, दुकानदारानं किंवा या राजा भाऊने ही सायकल विकल्याच्या नंतर त्याने काय विकली, 15% तोट्याने विकली. म्हणजे ती सायकल कुणाला विकली, 4,250 रुपयाला
विकली, परंतु काय वाटलं परत त्याला वाटणार कडे आपलं काही चुकला नाही, चुकला आहे, मग चुकला तर किती न चुकला हे त्याला काय करायचे, काढायचे. मग हे त्याला काढत असताना मग त्यांना शेकडा 15 नफा होण्यासाठी ती सायकल त्यानं किती रुपयाला विकावी, म्हणजे तुम्हाला ती सायकल किती रुपयाला एवढा नफा घेऊन विकावा याचा अर्थ तुम्हाला त्याची खरेदी किंमत काढावी लागेल. आणि मग खरेदी किंमत काढल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला या पहिल्या वाक्यामधून तुम्ही जर खरेदी किंमत काढली आणि ह्या खरेदी किमतीवर इतका नफा घेऊन तुम्ही जर तुम्हाला मग या ठिकाणची आलेली खरेदी किंमत आणि दुसऱ्या वाक्यामध्ये असलेला शेकडा नफा या दोघांवरून तुम्हाला त्याची विक्रीची किंमत काढता येते आहे की नाही. मग अशा पद्धतीचं बघा, हे एक वाक्य आहे आणि हे एक वाक्य. इथे काय ना तुम्हाला या दोन माहितीवरून या ठिकाणची खरेदी किंमत काढायची आहे आणि ह्या खरेदी किमतीवरून परत ही त्यानं काय केलं, ही त्यानं इथली आलेली खरेदी किंमत आणि या खरेदी किमतीवर त्याला काय करायचं आहे, शेकडा नफा घ्यायचा आहे. शेकडा नफा किती घ्यायचा त्याला, या ठिकाणी शेकडा नफा घ्यायचा आहे 15, इथं ही शेकडा नफा 15 येणार. इथं विक्रीची किंमत दिली, इथं विक्रीची किंमत घ्या 4250 रुपयाला या राजा भाऊनी सायकल विकली. पण 4250 रुपयाला ती त्याला सायकल विकल्यामुळं त्याला तोटा झाला. किती झाला तोटा, हा 15% तोटा झाला. आणि मग ह्या दोन घटकावरून आपल्याला काय करायचे, याची खरेदीची किंमत काढायची. आता मग खरेदीची किंमत काढत असताना आपण काय करतो, मी तुम्हाला दोन पद्धतीने नेहमी समजून सांगतो, आजही त्या पद्धतीने सांगणार आहे. तर तोटा झाला आपण काय करायचं, खरेदी किंमत ही 100 रुपये नेहमी गृहीत धरायची. बघा 100 रुपये खरेदी असताना 100 रुपये खरेदी असताना याची विक्रीची किंमत काय ना, तर तोटा झाला, मी तुम्हाला नेहमी सांगतो तोटा झाला तर हा तोटा या खरेदी किमतीमधून वजा करायचा. म्हणजे या ठिकाणी काय ना, हा काय मुद्दाम सांगेल वेळ लागला पुन्हा सूत्राचा वापर करून मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु सूत्र नाही आठवलं. मग काय तर इथं ती विक्री दिली, त्या विक्रीच्या खाली विक्री मांडा 4250 ती विक्री झाली. आणि मग तुम्हाला काय करायचंय, खरेदी किंमत काढायची. आणि म्हणजे अशा पद्धतीने केलं तर तुमची काय येते, विक्री खरेदी किंमत येते. मग आपण काय करणार, त्याचा तिरपा गुणाकार करणार. हे 85 गुणिले x बरोबर 100 गुणिले 4250, 4250 आहे की नाही. 4250. आता आपल्याला काय करायचे, x ची किंमत काढायची. x ची किंमत काढत असताना आपण काय करणार, परत तिथे 100 गुणिले 4250 आणि हे 85 इकडे आणल्यावर ते काय झाले, गुणिलेचे भागिले. एक अंदाज घ्या, मला हे मला येत नाही पण अंदाज घ्या. इथे काय करायची, समजा इथे आपल्याला काटाकाटी करायची, म्हणजे याला आणि याला एकाच थोड्या संख्येने भाग जाते हे बघायचं. अंदाज लावा, ही 80 आहे, 80 ची 5 पट 420. हे बघा 80 ची 5 पट 400 आणि मग वरचे 5 आले, वरचे 5 ची 5 पट 25 म्हणजे 85 ची 5 पट काय ना 425. हे 85 एक देणार आणि अंदाजात 5 आणि ते 0 दिला. आणि या ठिकाणी x ची किंमत काय येणार, x ची किंमत 100 गुणिले 50 म्हणजे या ठिकाणी 5 म्हणजे या ठिकाणची खरेदीची किंमत आली 5,000. त्यांची खरेदीची किंमत किती आली, 5,000 रुपये. समजा इतकं नाही केलं, मग हे शॉर्टकट मध्ये कसं करायचं, हे गणित शॉर्टकट मध्ये बघा. खरेदी किंमत गुणिले विक्री किंमत, खरेदी बरोबर विक्री गुणिले कंसामध्ये 100 वजा शेकडा तोटा. म्हणजे काय येणार इथं येणार, हे 100 वजा ही शेकडा तोटा आहे की नाही.
इथे काय ना विक्री गुणिले 100 भागिले 100 वजा शेकडा तोटा, 100 वजा शेकडा तोटा या सूत्राच्या अनुषंगाने तर तुम्ही हे गणित केलं तर हे गणित करत असताना बघा तिथे काय आली विक्रीची किंमत आली 4250 गुणिले 100 आणि भागिले 85 हे एक इथे कितीचा भाग केलेला 5000 या ठिकाणी काय आली ती 5000 पण हे नाही सारखंच आहे तुम्हाला हे वाटलं ध्यान करा अशा पद्धतीने वाटलं अशा पद्धतीने करा कोणत्याही पद्धतीने तुम्ही करू शकता मग हे 5000 जे आहेत ही 5000 या ठिकाणी ही काय आली याची खरेदीची किंमत आली आणि मग या दोन घटकावरून तुम्हाला विक्रीची किंमत काढायची आणि हे विक्रीची किंमत बरोबर मग असंच लिहा काय लिहा 100 रुपये खरेदी असताना विक्रीची किंमत काय येणार आहे 115 रुपये काय झाला नफा झाला म्हणजे तुम्ही जे 100 रुपये गृहीत धरले त्याच्यामध्ये काय करायचे हे 15 मिसळायचे मग वाटल्यास आपण निवृत्त करायचे 100 रुपये खरेदी असताना विक्री किंमत काय येणार 115 आता तुम्ही म्हणताल 115 आले कुठून तर आपण जी काही 100 रुपये खरेदी किंमत नेहमी गृहीत धरायची आणि जर शेकडा नफा झाला तर किती शेकडा नफा झाला याच्यामध्ये मिसळून येणारी संख्या म्हणजे त्या ठिकाणची काय येणार विक्रीची किंमत येणार आणि बघ या ठिकाणी परत काय लिहिता येईल इथं त्या खरेदी किमतीच्या खाली खरेदी किंमत घ्यायची हे 5000 रुपये खरेदी असताना 5000 रुपये खरेदी असताना विक्रीची किंमत काय येणार 100 आहे नाही मग अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं परत याचा तिरपा गुणाकार 100 गुणिले x बरोबर 5000 गुणिले 115 आणि म्हणून x बरोबर 5000 गुणिले 115 भागिले 100 हे 200 कटले हे 200 आता x ची किंमत लिहा बघा इथं काय काय ना 15चा हे 115चा आणि 50चा गुणाकार करायचा म्हणजे आपण काय करायची इथे 10 अगोदर 2 टाकायचे आता फक्त 5 न गुणा 5 5 25 5 4 2 5 5 5 2 7 आणि 5 5 काय आली 5750 रुपये या ठिकाणी काय आली याची ही विक्रीची किंमत जी आहे ती या ठिकाणी बघा या ठिकाणी ही सायकल जर 5750 रुपयाला राजा भाऊने विकली असती तर त्यांना 15% काय झाला असता नफा झाला असता म्हणजे या ठिकाणचं हे पर्याय याचं उत्तर अगदी बरोबर आहे तर हे एवढ्या पद्धतीनं जर नाही केलं तर तुम्हाला काय करायचंय की विक्रीची किंमत विक्री बरोबर आहे खरेदी गुणिले 100 अधिक शेकडा नफा छेद 100 अधिक विक्रीची किंमत बरोबर आहे खरेदी गुणिले 100 अधिक शेकडा नफा छेद 100 या सूत्राचा वापर करून या जर सूत्राचा वापर केला तुम्ही तर ही एवढं लिहायची गरज नाही परंतु अतिशय सोपा असा आहे हा काही वेळ त्याला लागत नाही हे जर लक्षात नाही राहिलं तर हे लक्षात राहू द्या या सूत्राचा वापर तुम्ही जर त्याच्यामध्ये किमती मांडल्या तर हे 5750 इतकंच उत्तर येते आणि जर इथं तोटा झाला असता ही विक्री किंमत विचारली तोटा झाला असता तर काय असतं 100 वजा शेकडा तोटा आणि बाकीचे सारखे अशा पद्धतीनं आपण या गणिताला त्याचे उत्तर आहे हे उत्तर असेल व्यवस्थितपणाची त्याची मांडणी केलेली आहे आणि जरी आपलं सांगण्याची मेथड थोडीशी लांब जरी ठेवली तर तुम्हाला नंतर त्याच्यामधल्या बऱ्याच स्टेप कमी करता येतात आणि अचूक असं उत्तर कमी वेळामध्ये तुम्हाला सांगता येते आणि तुम्ही सांगितलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण या गणिताला हळूहळू पुढं सामोरं चाललो आता हे बघत असताना आता आपण पुढचं गणित बघू
पुढचं गणित असं आहे की बघा, खरेदीच्या 1/5 नफा झाला. नफा घेऊन एक पंखा 720 रुपयांना विकला. तर पंख्यांची खरेदी किंमत किती? पंख्याची खरेदी किंमत किती? पर्याय क्रमांक 1 480 रुपये, त्याच्यानंतर 576 रुपये आणि 540 रुपये आणि 600. या प्रश्नामध्ये हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न जर आपण व्यवस्थितरित्या बघितल्याच्या नंतर आपल्या काही गोष्टी लक्षात येतात. तर त्याला काय सांगितलं प्रश्नामध्ये, खरेदीच्या 1/5 नफा घेऊन एक पंखा 720 रुपयांना विकला. तर पंख्याची खरेदीची किंमत किती होती हे आपल्याला माहित करायचं. आता या ठिकाणी खरेदीच्या 1/5 नफा झाला. समजा 1/5 म्हणजे काय, हा अपूर्णांक आहे आणि जर तुम्हाला या अपूर्णांकाचं शेकडेवारीमध्ये रूपांतर करता आलं म्हणजे काय बघायचंय. अशा प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला खरेदी माहित असणं आवश्यक आहे. खरेदी, विक्री आणि नफा, तोटा, शेकडा नफा आणि शेकडा. आता याच्यापैकी काय काय दिले तुम्हाला प्रश्नाच्या माहितीमध्ये हे आपल्याला बघायचं. काय दिले या ठिकाणी आपल्याला या प्रश्नामध्ये पहिल्या प्रथम स्पष्ट असं दिले की 720 रुपये त्या पंख्याची विक्रीची किंमत आहे. ते 720 रुपये आपण मांडली. पंख्याची विक्रीची किंमत काय झाली, 720 रुपये. ओके. परत काय सांगितलं, परत त्यानं सांगितलं की नफा हा खरेदीच्या 1/5 झाला. म्हणजे खरेदीच्या 1/5 जर नफा झाला असेल तर याचा अर्थ काय, एका वस्तूचे समान 5 भाग पाडले आणि 5 भागापैकी 1 भाग, म्हणजे आपण 100चे समान जर 5 भाग पाडले, 100चे आपण समान जर 5 भाग पाडले तर 1 भाग कितीचा येणार आहे, 20चा येणार आहे. इथं काय आहे, 1/5 आहे. 1/5 ह्या अपूर्णांकाचं तुम्ही जर शेकडेवारीमध्ये रूपांतर केलं तर या ठिकाणी 1/5 म्हणजे 20%. आता समजा इथं असतं खरेदीच्या 2/5% नफा झाला. 2/5% नफा म्हणजे किती झाला, 2/5% नफा म्हणजे काय झाला, 40% नफा झाला. 3/5 झाला म्हणजे किती झाला, 3/5% नफा झाला. याचा अर्थ 60% नफा झाला. आणि 4/5% नफा झाला याचा अर्थ काय, याचा अर्थ 80% नफा झाला. त्याच्यानंतर 5/5% नफा झाला याचा अर्थ काय, याचा अर्थ 100% नफा. हे तुम्हाला या सगळ्या आहे. आणि मग या ठिकाणी आता आपल्याला हे आणखी एका पद्धतीने जे तुम्हाला मी समजून सांगणार आहे. हे सांगत असताना खरेदीच्या 1/5% नफा घेऊन एक पंखा 720 रुपयांना विकला. तर म्हणजे या ठिकाणी हा जो शेकडा नफा आहे तो शेकडा नफा किती आला, 20. आणि मग याच्यावरून काय करायचं, आपल्याला खरेदीची किंमत काढायची. आणि खरेदीची किंमत काढत असताना
आपण आताच पाहिलं सूत्र काय पाहिलं, खरेदी आहे की नाही, खरेदी बरोबर विक्री, खरेदी बरोबर विक्री गुणिले काय ना, खरेदी बरोबर विक्री गुणिले 100 आहे की नाही, 100 भागिले 100 अधिक शेकडांना. आणि या ठिकाणी विक्री आहे 720 रुपये गुणिले 100 भागिले 20%, 20% म्हणजे 100 अधिक 20 किती झाले 120. हे 0 केला, हे 0 केला, 12 1 12, 12 पंचे 60, 62 72, 72 आणि 100चा आणि 6चा गुणाकार करा. 100चा आणि 6चा गुणाकार किती येते ते 600. म्हणजे या पंख्याची जी खरेदी किंमत होती त्या पंख्याची खरेदी किंमत काय होती 600. मग अशा पद्धतीने तुम्हाला ते वाचता आलं पाहिजे. वाचल्यानंतर तुम्ही काय काय केले, कोणतेही 2 घटक दिले, या 2 घटकावरून आपल्याला तिसरा घटक अशा पद्धतीने व्यवस्थित मांडणी करून बरं काय काढता येईल. आणि मग या ठिकाणी आपण हे अशा पद्धतीचं जी गणित केली आणि हे गणित केल्यानंतर आपल्या काही गोष्टी लक्षात येतात. आणि ह्या गोष्टी लक्षात आल्याच्या नंतर आपण या ठिकाणी अशा पद्धतीने सोडवू शकतो. नंतर आपल्याला अशी प्रक्रिया लक्षात ठेवा. काय करायचं, काय काय माहिती सांगितली, कशाच्या खरेदीच्या का विक्रीच्या किती पट आहे त्याचा आपल्याला अशा पद्धतीने करता येते. गणित काही अवघड जात नाही. अशा पद्धतीची गणित